आपल्यासोबत आमदार शेखर निकम आहे. सर, कोकणातल्या विविध प्रश्नावर आज सभागृहामध्ये चर्चा झाली. तुम्ही त्या चर्चेमध्ये सहभागी होतात. कोकणातले विविध प्रश्न आहेत, फळबाग असतील, काजू असतील, त्या संदर्भात चर्चा झाली. काय एकूणच सध्या परिस्थिती उद्भवते कोकणामध्ये? कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे की आत्ता होणाऱ्या हवामानातले बदल, वातावरणातल्या ज्या काही उष्णता, वाढलेली उष्णता, मध्ये पडणारा पाऊस आणि विशेषतः रासायनिक कारखान्यामुळे होणारं पोल्युशन, या सगळ्याचा खूप मोठा फटका आंबा, काजू ह्या बागा आणि कोकम असेल, सगळ्याच फळबागेला खूप मोठ्या प्रमाणात बसले. तो इतका बसला की ह्या वर्षीच एवढा प्रचंड नुकसान विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांचं झालंय. त्या अनुषंगाने आजच्या चर्चेत आणि काल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या देखील बैठकीत ह्या सगळ्यावर उपाय काढण्याचं निश्चितपणे धोरण त्यांनी निश्चित केलेलं. ह्यामध्ये मी असा पर्याय सुचवला की AI माध्यमातून जर आपण वेदर ऑटोमॅटिक स्टेशन आपण बसवू शकलो, त्याला सबसिडी दिली आणि ती शेतकऱ्यांच्या ह्याच्यात बसवल्यानं, तर मला 100% प्रयोग करून खात्री आहे की ह्याचं आपण उत्पन्न वाढवू शकतो. तर अशा काही गोष्टी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठाला सपोर्ट देणं गरजेचं आहे. त्यांना स्टाफपासून वेगवेगळ्या निर्मिती झाली पाहिजे. कोकणापासून नाशवंत जे फळं आहेत, त्या फळांच्या माध्यमातून आपल्याला काही निर्मिती करता येते. वाईन तयार करू शकतो, पेय तयार करू शकतो, ज्याला मार्केटिंग व्यवस्था चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, ज्याचा उपयोग कोकणातल्या शेतकऱ्याचा. त्याचबरोबर देशी संवर्धन गायींचं वाढवायचं असेल तर कपिलासारखी गायीचं ब्रीडिंग वाढवलं पाहिजे, लोकांपर्यंत गाय पोहोचवली पाहिजे. कारण शेवटी गोबर हा एक वेगळ्या पद्धतीचं एक साधन आहे. आज तुम्ही बघाल इतर राज्यामध्ये गोबर प्लांट असल्यामुळे गॅसचा तुटवडा जाणवत नाही आणि आपण हे सगळ्या जुन्या गोष्टी सोडून दिल्या. ठीक आहे असं. त्यामुळे असं सगळे वेगवेगळे प्रस्ताव आम्ही आजच्या ह्याच्यात मांडलेले आहे आणि मुख्यमंत्री महोदय ह्या सगळ्यात सकारात्मक आहेत. लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे विचार होईल. कोकणासाठी काहीतरी भरीव गोष्टी होतील. कोकणामध्ये फळबाग लागवड आणि पर्यटन ह्या दोन गोष्टीला चालना देण्याचं काम होणं खूप गरजेचं. आणि पर्यटन नुसतं समुद्राचं करून चालणार नाही, तर डोंगरावरचं पर्यटन म्हणजे मार्लेश्वर विकास आहे, गड किल्ले आहेत, देवळं आहेत, वेगवेगळी जंगल सफारी आहे आणि अनेक गोष्टी आपण करू शकतो, खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आज मांडलेला आहे. त्यातून चांगल्या गोष्टी निष्पन्न. सातत्याने कोकणातल्या विविध प्रश्नावर तुम्ही सर्व बोलताय, तर सरकार सकारात्मक आहे असं वाटतं का एकूणच? 100% सकारात्मक आहे. कारण रत्नसिंधू सारखी योजना पुन्हा सरकारने चालू केलेली आहे. त्याचबरोबरीने छत्रपती संभाजी महाराजांना निधी दिलेला आहे. मेडिकल कॉलेजसाठी खूप मोठ्या पद्धतीने दिलेला आहे. आमची मागणी आहे की जलसंधारणाला देखील चांगल्या पद्धतीचा निधी व्हावा, कारण कोकणातच जलसंधारणाचे प्रोजेक्ट होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सातत्याने आम्ही आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मांडत राहतोय. काहीला लवकर यश मिळतं, काहीला थोडा उशिरा मिळतं, पण या सगळ्या गोष्टी मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न आमचा. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार शेखर निकम. मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई.